कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। तिकडे रोहिणी दुधीवरची साल काढत आहे, म्हणजे आज दुधीची धपाटी बनणार आहे। दीपक येणार आहे, दीपकची फेवरेट इकडे रेसिपी बनत आहे। म्हणजे दीपक येईपर्यंत किचनची सगळी कामं मला आवरायची होती। तो आल्यानंतर खूप काही मला बोलायचं आहे आणि रोहिणी पण वेट करत आहे। आता सकाळपासून 3-4 वेळा विचारली की ताई दीपक कुठवर आलेला आहे, कधी येणार? तर थोड्या वेळा दीपक येणार आहे, म्हणजे हैदराबादला येऊन पोहोचलेला आहे पहाटे 5 वाजता आणि तिथून ट्रेन पकडून तो आता कमलनगरला येत आहे। म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, 4-5 तास लागेल असं वाटतं मला, म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत तो येईल। तर इकडं धपाटी बनवण्यासाठी रोहिणीनं दुधी खिसून घेतलेले आहे आणि त्याला खिसून घ्यायचं होतं, पण मी म्हटलं आता खिसत बसू नये कारण लेट खूप होणार आहे। तर आपण चॉपरलाही चॉप करूया, म्हणजे एकदम खिसल्यासारखंच होतं हे पण आणि कमी वेळात होतं। आणि मी इकडं पीठ मिक्स करत आहे, म्हणजे दोघी बहिणी मिळून किचनच्या कामापासून थोडंसं लवकरच फ्री होणार आहोत। म्हणजे एकाला दोघे असलं ना खरंच आपली कामं खूप झटपट आणि छान होतात। तर पीठ इकडं मी 3-4 प्रकारचं घेतलेलं आहे, म्हणजे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे 1 वाटी। सगळे पीठ इकडे मिक्स करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत रोहिणी चॉपरला हे सगळं चॉप करून देत आहे। तर मी तोपर्यंत मसाले वगैरे टाकून घेते। तर ओवा घेतलेला 1 ते 2 चमचे, म्हणजे फ्लेवर छान येतो यामध्ये। हातानं थोडंसं चोळून टाकलेलं आहे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, ते थोडंसं चोळून मी टाकलेलं आहे। आणि आता टाकूया सुके मसाले आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली ना टेस्ट खूप छान येतो। पण थोडीशी हिरवी मिरची पेस्ट आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे, म्हणजे टेस्ट पण छान येतो आणि कलर पण खूप छान येतो। तर चवीपुरते मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। छान मिक्स करून घेऊया आणि जी इथं दुधी चॉप केलेली आहे ती पूर्णपणे टाकायची आहे। आणि यामध्ये खूप सारं पाणी असतं, त्यामुळे ना वेगळं जास्त पाणी टाकण्याची गरज नाही। आणि हो, यामध्ये तीळ जरूर टाका, असले तर तीळ संपलेले आहेत आणि अन्न काही मला झालेलं नाही आहे, त्यामुळे स्किप केलेलं आहे। पण तीळ टाकल्यानं ना धपाटीला टेस्ट खूप छान येतो। नंतर ही दुधी टाकून छान मिक्स करून घेतलं। आता टाकलेले मी 2 ते 4 चमचे तेल आणि छान मिक्स करून घेऊया, म्हणजे पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तेल आणि त्यानंतर पाणी टाकून पीठ मळून ठेवायचं आहे। धपाटी बनवताना सगळ्यात मोठं काम हेच असतं की पीठ मळणं। पीठ मळणं झालं धपाटी बनवायला वेळ लागणार नाही। आणि इकडे दोघी बहिणी मिळून करत आहोत ना, त्यामुळे ना कुठला आळस कंटाळा काहीच नाही आहे। जसं मी अगोदर कुठली कामं करायची ना, आता कधी करू असा विचार करायची, पण केल्याशिवाय तर जमणार नाही, पण विचार खूप येतो। पण जेव्हा एकाला दोघी असतो ना, बोलत बोलत किचनची कामं झटपट होतात। सगळे पीठ मिक्स करून झाले, थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळून घेत आहे। रोहिणीला म्हणलं तोपर्यंत डाळ वगैरे वेगळ्या भांड्यात काढ, म्हणजे सपक, वरण, चटणी हे सगळं मी बनवणार आहे। दही पण ठेवलेलं आहे, दही आणि धपाटी मस्त कॉम्बिनेशन आहे आणि हो, सपक वरण पण खूप छान लागते यासोबत। तर इकडं रोहिणीने ही डाळ वगैरे काढलेली आहे आणि आज कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, म्हणजे डाळीमध्ये टाकण्यासाठी। आणि हळदी पावडर जवळपुरतं मीठ टाकून डाळ घाटून घेतलेली आहे। आणि आता वरणाला अगोदर मी तडका देते, म्हणजे वरण बनत राहील तोपर्यंत मी दही, म्हणजे चटणी बनवायचा विचार असू दे म्हणलं, आता दही आणि वरण म्हणजे सपक वरण बनत आहे, टेस्ट ठीक आहे। लसूण खूप सारं सोलून ठेवलेलं आहे रोहिणीनं, तर त्यामुळे थोडंसं लसूण घेतलं आणि ठेसून घेत आहे। ती वरणाची तयारी करत आहे संग संग। म्हणजे दीपक येईपर्यंत आम्हाला सगळी किचनची कामं आवरायची होती आणि रोहिणीची आणखीन आंघोळ पण झालेली, म्हणजे सगळ्यांना आंघोळ घालत होती ती। आईला, परत शिवम, सानवी सगळ्यांची आंघोळ झालेली आहे, माझी पण लवकरच झालेली आहे, पण रोहिणी मात्र तशीच राहिली। म्हणत आहे अगोदर मी किचनच्या कामात तुझी मदत करते, मग नंतर निवांत मी आंघोळ करेन। तर ठीक आहे, म्हणजे इकडं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण आणि कोथिंबीर टाकली, परतून घेतलेलं आहे। नंतर थोडीशी हळदी पावडर आणि हे जे मिक्स केलेलं सपक वरण होतं ते टाकलेलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। एकदम मस्त हे वरण बनवून तयार झालेलं आहे। आता धपाटी बनवून घेते। पॅन ठेवलेले गरम होण्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे, म्हणजे पाणी लावून लावून धपाटी थापते। धपाटी बनवण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत, आपण म्हणजे कवरवर पण कोणी कोणी करतं, म्हणजे एकदम पातळ अशा बनतात, किंवा थापून बनवतात, जसं आपण जेवायची भाकर बनवतो तशी पण मला अशी धपाटी खूप आवडते। तर आपण अशा प्रकारे थापून बनवतो ना, खूप छान नरम बनवून राहते आणि टेस्ट पण खूप छान लागतो। तर इकडं पॅन गरम झालेला आहे, तोपर्यंत मी धपाटी थापून घेतलेले 5 होल बनवले आणि त्या होलमधनं थोडंसं तेल सोडून धपाटी आलट पलट करत सेकून घ्यायचं आहे। खूप छान ही धपाटी बनते आणि मुलांची खूप फेवरेट आहे, दिनेश असो, दीपक असो किंवा त्यांचे पप्पा, सगळ्यांना धपाटी ही खूप खूप आवडते, म्हणून मी 4-8 दिवसाच्या नंतर धपाटी बनवते। तर इकडं आलट पलट करत मी धपाटी सेकून घेतलेली आहे। दिनेशला मला अगोदर खाऊन घे, दिनेशचंही सगळं आवरलेलं आहे आणि शिवम आणि सानवी ते पण आणखीन काही खाल्लेली नाही, तर म्हणजे सगळेजण तुम्ही जेवण करा, आता धपाटी बनलेली, वरण बनलेलंच आहे, दही यासोबत, पण याने काहीच घेतलेलं नव्हतं। अशीच गरमागरम धपाटी खायला खूप छान लागत आहे, मम्मी म्हणत आहे। दिनेश आणि सानवी आणि शिवम यांना पण खूप खूप आवडली, म्हणजे आज दिवसभर यांनी धपाटीच खाल्लेली होती। तिकडं शिवम, सानवी, दिनेश तिघांचं इकडं
ब्रेकफास्ट होत आहे, गरमागरम धपाटी. तोपर्यंत मी बाकीच्याही बनवून घेते, म्हणजे पूर्णपणे बनवून घेते आणि आईला पण देणार आहे. म्हणजे आईला टॅबलेट घ्यायचे असतात ना, म्हणून म्हटलं गरमागरम धपाटी आणि वरण बनलेलेच आहे, तर आईला अगोदर देते म्हणजे ती टॅबलेट घेईल. आणि इकडे सानवीला बघू शकता रेडी आहे दीपक भैयाला भेटण्यासाठी. म्हणजे खूप एक्साइटेड आहोत आम्ही, म्हणजे कधी दीपक येईल घरी. सकाळपासून आज तेच चालू आहे सगळ्यांचं की दीपक कधी येईल, तोपर्यंत आपण सगळी कामं आवरूया, दीपक आल्यानंतर निवांत बोलत बसूया, चालू आहे आमचं बहिणीचं. म्हणजे खूप दिवसाच्या नंतर दीपक येत आहे ना, त्याला भेटण्याची उत्सुकता खूप आहे आणि माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला आहे. तुम्ही विचारत होता बाई दीपक कधी येणार, दीपक कधी येणार, तर दीपक आज येणार आहे ताईनो. पण व्हिडिओ लेट येत आहे तुम्हाला. हा, दीपक येऊन 4-8 दिवस झालेले आहेत. तुम्ही म्हणत होता की दीपकची फेवरेट रेसिपी बनव दररोज, तर हो ताईनो, दररोज दीपकची फेवरेट रेसिपीज बनत आहेत घरी. आणि तसं तर दीपावलीचा फराळ पण ठेवलेलाच होता, ते पण थोडंफार खाल्लेलं आहे. पण दीपक जाते वेळेस परत मी पूर्ण बनवणार आहे, जी ही रेसिपी बनलेल्या होत्या, जसं बुंदीचा लाडू आहे, बालुशाही, हे सगळंच मी बनवणार आहे. म्हणजे डबल दीपावली होणार आहे. तिकडे सगळ्याच धपाटे मी बनवून घेतलेले आहे. दिनेशचं खाणं पिणं झालेलं आहे आणि यांच्यासाठी टिफिन भरून दिलेला आहे. म्हणजे धपाटी, दही, वरण हे सगळं दिलेलं आहे. दिनेश घेऊन गेलेला आहे आणि सानवी दिनेशसोबत जायचं, म्हणजे तिला ना कुठंतरी बाहेर जायचं खूप आवडतं. म्हणजे मला बाईकवर घेऊन चल बाई सुरूच असतं तिचं, तर म्हणत आहे की थोड्या वेळाने येऊन घेऊन जाईन तिला, कारण की अजून ते जास्त कामं आहेत म्हणून तसाच गेलेला आहे. तसं तर दीपक येणारच आहे, ते सांगत होता मी सानवीला आणि शिवमला की भैया येणार आता, पण त्यांना ओळखच नाही भैयाची. म्हणजे जेव्हा सानवी छोटी होती ना तेव्हा दीपक तिला भेटलेला होता, त्यानंतर शिवमला तर दीपक भेटलेलाच नाही, कारण सोनलच्या लग्नामध्ये सगळेजण आलेले होते पण तेव्हा दीपक नव्हता. तर शिवमला दीपक आज पहिल्यांदा बघेल आणि शिवम पण. आणि सानवी पण तेव्हा लहान होती, त्यामुळे तिला पण आठवत नाही की भैया कोण आहे. म्हणजे खूप दिवसाच्या नंतर दीपक येतो ना, त्यामुळे असं होतं. तर आम्ही हे निवांत बाहेर बसलेलो होतो, म्हणजे फोन आलेला आहे रोहिणीला, तर बोलत आहे ती, आणि थोडा वेळ बाहेरच बसलेलो होतो आम्ही, कारण किचनची कामं लवकरच आवरलेली होती. आणि इथं बघू शकता ज्यांचा वेट करत होतो फायनली ते आलेले आहेत. म्हणजे अगोदर दिनेश गेला होता बाईक घेऊन भैयाला आणण्यासाठी, मग पप्पा पण जाऊन पोहोचले. तेच म्हणत होता दिनेश की मी पण गेलो, पप्पा पण कार घेऊन आले, तर ठीक आहे. तसाच परत आला आणि दीपक पप्पासोबत घरी आलेला आहे. आणि आल्यानंतर अगोदर आमची गळाभेट झालेली आहे. खूप दिवसाच्या नंतर दीपक भेटला. दीपकला भेटून मला कसं वाटते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्याला बघून ना माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. आणि रोहिणी पण खूप दिवसाच्या नंतर दीपकला भेटलेली आहे. तर इकडं बॅग वगैरे सगळी काढून ठेवलेली आहे. तर मला अगोदर आंघोळ कर, नाहीतरी फराळ कर, म्हणजे आता काही खाल्लेला नाही आहे, तो लेट झालेला आहे, 9:30-10 वाजलेले आहेत आता. तर म्हणत आहे अगोदर आंघोळ करतो, तर ठीक आहे, मला अगोदर आंघोळ करू दे. पाणी वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि आता पप्पांची गळाभेट होत आहे इकडं. म्हणजे खूप दिवसाच्या नंतर दीपक आला आणि त्यामुळे ना आम्हाला ना खरंच खूप हे वाटत होतं, दुःख पण होतं आणि आनंद पण होतं. तर काय चालत होतं मनामध्ये समजत नव्हतं, पण अश्रू थांबत नव्हते माझे. मला आनंदही होता आणि दुःख पण होतं. म्हणजे दीपक खूप दिवसाच्या नंतर आला आणि तो आला, इतका आनंद होता की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. तर डोळ्यातनं अश्रू जात होते. दीपक तेच म्हणत होता, मी असं काय झालेलं आहे, मी तर दररोज फोन करून बोलतो, व्हिडिओ कॉल करतो, तरी पण तू का रडत आहेस. तर खरंच माझे अश्रू थांबत नव्हते. तर हे आनंदाचे अश्रू आहेत की दीपक घरी आलेला आहे खूप दिवसाच्या नंतर. आणि हे पण म्हणत आहेत का असं रडत आहेस, काय झालेलं आहे. तर एक असतं ना आईचं मन जे आहे ना ते असंच असतं, आनंदातही अश्रू येतात आणि दुःखातही अश्रू येतात. पण आता मला तुम्हाला जास्त रडवायचं नव्हतं, कारण मला माहिती आहे सगळ्यात आई रडत असतील हा व्हिडिओ बघून. तर जेव्हा मी शॉर्ट पाठवला तेव्हा पण तुमचे कमेंट आले की ताई तुझ्या व्हिडिओनं आम्हाला रडवलं. तर इकडं आता हा अगोदर दीपकला आंघोळ घालते आणि जेवायला वाढते, कारण काहीच खाल्लेला नाही आहे तो. तर मला अगोदर फराळ कर नाही म्हणत आहे. अगोदर म्हणजे त्याचं फेवरेट बनलेलं आहे धपाटी आणि दही किंवा सपक वरण, त्याला खूप आवडतं. तर इकडं सानवीचं बघू शकता, हिचं वेगळंच काहीतरी असतं, काहीतरी जिद्द करून बसते की मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, मला पप्पाला बोलायचं आहे, असं तसं सुरू असतं. शिवमचं पण तसंच आहे. तर इकडं आईला पण दीपक भेटत आहे. तर मला आता जास्त वेळ हे नको, अगोदर आंघोळ कर, कारण आता तू थकून आलेला आहे. 2 दिवसाचा प्रवास झालेला आहे. म्हणजे दीपक आहे उत्तर प्रदेशला, मेरठला, तिथून इथे येणं म्हणजे 2 दिवस गेलेले आहेत. 2 दिवस ट्रेनमध्येच होता तो आणि आज फायनली घरी आलेला आहे. तर मला आंघोळ करून थोडंसं फ्रेश होऊन जेवण झाल्यानंतर थोडा वेळ निवांत तू रेस्ट घे. पण रेस्ट घेणार नाही, इथं आल्यानंतर ना पायात घुंगरू बांधल्यासारखं असतं, त्याचा अजिबात घरात राहत नाही. जेवण एक वेळा त्रास असतं की जेवणही करत नाही, इतकं त्याला सगळ्यांना भेटायचं असतं, इतकं एक्सायटेड असतो तो. त्याला फराळीचं सगळं आणलेलं आहे, पण कोणी खाल्लेलं नाही. मी आतमध्ये नेऊन ठेवलं, नाही यांना तरी खाऊन घ्या, पण नाही, यांचा नाश्ता झालेला, म्हणजे धपाटी दही सगळं मी तिकडं दिलेलं होतं. यांचाही पोटभर नाश्ता झालेला आहे. तेच म्हणत आहेत की म्हणजे धपाटी फेवरेट आहे, पोटभर सगळेजण खातात मला माहिती आहे, म्हणून मी 4-8 दिवसाला बनवतच असते. म्हणजे थोडंसं आदलून बदलून पण होतं आणि यांचं पण फेवरेट आहे. तिकडं दीपकला आंघोळ घालायला
मी जात होते, पण रोहिणी म्हणत आहे ताई मी घालते दीपकला आंघोळ, तोपर्यंत तो सगळ्यांना जेवायला वाढ. तर ठीक आहे म्हटलं. आईचं झालेलं आहे खाणं पिणं, आई टॅबलेट घेऊन बसलेली आहे. तर यांना म्हणलं थोडंसं थांबा चहा ठेवते. तर अगोदर मी चहा बनवून देते यांना. आई पण चहा घेईल, सगळ्यांसाठी चहा बनत आहे इकडं. आणि दिनेश जरा सुरू आहेत, म्हणजे दीपक येणे अगोदर सगळेजण घरी आलेले होते. दिनेश पण गॅरेजून आला आणि हे पण तिकडेच गेले होते. जसं दीपकचा फोन आला की तो इथं जवळपास आलेला आहे. तर दिनेश बाईक घेऊन आणि हे कार घेऊन जाऊन थांबलेले होते बस स्टँडला, घेऊन आलेले त्याला. तर इकडे चहा बनलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण चहा प्यायला, म्हणजे मॉर्निंगचा हा दुसऱ्या वेळेचा चहा आहे. तर चहा वगैरे घेऊन झालं म्हणजे आणि आता करूया जेवण. तर इकडे बघू शकता शिवम दिनेशकडे जात आहे. धावपळ सुरू आहे यांची की बाहेर जायचं आहे त्यांना, म्हणजे मुलांना ना करमत नाही आहे, काहीतरी करतच असतात कारस्थान. ते दिनेश घरी आले की मग बाहेर जायचं असतं, ते चिड असतं दोघांना पण. आणि रोहिणी इकडे व्हिडिओ कॉलवरती अर्चनाला बोलत आहे, म्हणजे अर्चना पुण्याला गेलेली आहे आणि वैष्णवी आणि अंबादास शाळेसाठी आहे. तर तिला पण इतकं दुःख आवरेना, ती पण रडत होती की वैष्णवी ना जसं ती पुण्याला जायला नाही आली की रडायला चालू करते. ते सांगत होती की वैष्णवी खूप रडत होती मी जेव्हा पुण्याला जात होते, आणि ही तर दीपक आलेले ते पण तिला खूप रडू येत होते. तेच रोहिणी व्हिडिओ कॉलवरती बोलत आहे. परत इकडे दीपकलाही दाखवत आहे की दीपक आलेला आहे, म्हणजे सगळ्यांना बोलत असतो हा, तरी पण आता घरी आलेला याचा आनंद वेगळाच असतो. तर इकडे रोहिणीने दीपकला आंघोळ घातलेले, कपडे वगैरे घालत आहेत. आणि बॅग पण आम्ही खोलून बघितलेली आहे की काय काय आणलेलं आहे. तर नवीन शूज, सॉक्स हे सगळं दिनेशसाठी घेऊन आलेलं आहे. टी शर्ट, पॅन्ट सगळी शॉपिंग खूप सारे करून आणलेलं आहे. दिनेशसाठी, पप्पांसाठी खूप सारं घेऊन आलेलं आहे. तेच बघत आहे इकडं, म्हणजे सगळे नवीन कपडे, पॉकेट पण खोललेले नाही. परत मी सगळं घालून जे डबे दिलेले होते ना, ते सगळे डबे परत घेऊन आले. एक डबा घेऊन आले आणि त्यामधले काही डबे उंदरं पण कातरलेली होती. ती म्हणत होता तिथे खूप सारे उंदरं आहेत, तरी पण ते पण घेऊन आलेले आहे. सगळं जपून ठेवून ते सगळे डबे परत आणलेले आहे. ते सगळे डबे क्लीन करायसाठी घेतलेले आहेत. इकडं रोहिणी तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेतलेले आहे. तोपर्यंत मी इकडे चपातीसाठी कणिक मळून ठेवत आहे. धपाटी तर बनलीच आहे. तुम्ही म्हणसाल तर ह्या आणखी चपात्या कशाला, तर कल्पना येणार आहे दुपारी, तर ती म्हणजे परत जाणार आहे तिच्या गावी, तर भेटून जाणार आहे. आणि दीपक पण आलेले आहे ना, त्यामुळे ती पण परत अरुण आलेली आहे, ती पण येणार आहे. तर म्हणलं अगोदरच कणिक वगैरे मळून ठेवूया. दूध, खीर, चपाती हे सगळं मी बनवणार आहे, म्हणजे आज दिवसभर किचनमध्येच राहायचं आहे. सगळ्या बहिणी येत आहे, दीपक आलेला आहे, तर काहीतरी स्पेशल रेसिपी मला बनवायची आहेत. तर इकडं अगोदर आम्ही पोटपूजा करून घेऊया. तर गरमागरम धपाटी घेतली, म्हणजे गरम तर राहिली नाही कारण भरपूर वेळ झालं मी बनवून ठेवलेले होते, पण खूप छान धपाटी बनलेली आहे. धपाटी, सपक वरण, परत दही आम्ही घेतलेलं आहे. तर सगळ्यांचं खाणंपिणं आमचं झालेलं आहे. दिनेश ना आज दीपकचा वेट करण्यामध्ये कॉलेजला गेलेला नाही, लेट झालेले, पण आज जायचं होतं, काहीतरी टेस्ट वगैरे आहेत त्याचे, त्यामुळे आता जाते. दीपक नेऊन सोडत आहे, म्हणजे आता एसटी नाही गेलेली आहे, ती लेट झालेली आणि 10:30 वाजलेले आहेत आता. तर दीपक दिनेशला कॉलेजला सोडून आलेला आहे. आणि इकडे शिवम आणि सानवी बाय करत होते, म्हणजे त्यांना जायचं असतं, पण ते दोघं कॉलेजला गेले त्यामुळे नेलेलं नाही आहे. आणि इकडं रोहिणी आणखीन जी भांडी झाली होती नंतर ते पण क्लीन करून घेतले. आणि दीपक आलेले आहे दिनेशला सोडून. आणि इकडं खायला घेतलेला आहे संत्रा. तर या तुम्ही सगळेजण संत्रा एन्जॉय करायला. तर आता थोड्या वेळा मी बोलत बसू, आणि किचनची जी कामं आहे ते नंतर मी करणार आहे, म्हणजे कल्पना आल्यानंतरच आता स्वयंपाक होईल, कारण दिवसभर त्या किचनमध्ये कंटाळा पण आलेले आहे. तर आणि दीपक पण खूप दिवसाच्या नंतर आलं, तर किती बोलू किती नाही असं झालेलं आहे. मला आता कुठलीच कामं करायचं नाही, अगोदर मला दीपकला पोट भरून बोलायचं आहे, मग त्यानंतर बाकीची कामं करूया. तर असं ताईंनो, तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडं आमचं खाणंपिणं झालेलं आहे, बोलणंही झालेलं आहे. आणि सानवी हाटू धरून बसलेली की बाहेर जायचं आहे, तर दीपक घेऊन गेलं आहे तिला गॅरेजला. आणि तोपर्यंत कल्पना, भैया, आयुष, सौम्या सगळेजण आलेले आहेत. तर कल्पना येऊन खूप दिवस झालेला आहे, म्हणजे तिला पण येणं सोडणे शाळेमुळे, मुलांच्या शाळेला सुट्टी नसते ना, त्यामुळे ना जास्त येणं जाणं होतच नाही. अगोदर यायची जेव्हा मुलं लहान होते, पण आता असं झालेलं ना सगळ्यांना, ते शाळेचं अडथळा झालेला आहे. कुठेतरी जायचं की मुलांची शाळा सुट्टी नाही आहे, ते सुरू असतं. तर दीपावलीमध्ये काय 3-4 दिवस सुट्टी भेटलेली आहे, तर आलेले आहे ते आईकडे. त्यामध्ये आईला पण असं झालं, त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी खूप घाबरलेलो होतो. पण आता आईची तब्येत ठीक आहे, काळजी करायसारखं काही नाही आहे. तर असं ताई नव्हतं. यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर.